तर असे त्यांचे जसं स्वराज मगाशी म्हणाला, या स्पर्धेमध्ये जे आयोजित करायला अजून नवनवीन स्पर्धा आयोजित वगैरे, तर स्वराज म्हणाला तो बरोबरच म्हणाला की अशा अजून नवनवीन स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेऊ आणि मी प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेते. म्हणजे कुठलाही स्पर्धा असू दे, मी काही स्पर्धा सोडत नाही. जी स्पर्धा असेल त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेते आणि आलाच तर एकदा पहिला नाही दुसरा यामध्ये असतो. आता फक्त हेच नाही, अजून मॅरेथॉन आहे, मॅरेथॉनमध्ये पण मी आहे, त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट केले. म्हणजे मी कधीच असं नाही की मी कुठल्या ह्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग नाही घेतला. स्पर्धा आयोजित केली आहे. या पाककले स्पर्धेतून आम्हाला खूप शिकण्यासारखे मिळाले. या पाककले स्पर्धेतून आम्हाला अनुभव मिळाला. अशाच वेगवेगळ्या स्पर्धा राबवण्यात याव्या आणि आम्ही विद्यार्थी व पालक यात सहभागी होऊ आनंदाने, असे माझे मत आहे. फाउंडेशनचे मी आभार मानतो. त्यांनी आम्हाला या स्पर्धेत बोलवलं आणि या स्पर्धेमुळे आम्हाला नवनवीन पौष्टिक पदार्थांची ओळख मिळाली, अनुभव मिळाला व नवीन स्पर्धा होण्याची उत्सुकता जी असते ती मिळाली. आणि मी इथेच माझं मनोरंजन करतो. धन्यवाद. मी पहिल्यांदा गेली होती पाककला स्पर्धामध्ये. मग तेव्हा मला असं वाटलं की कसं असं हे सगळं आणि कधी एन्जॉय पण नाही केलेलं. तर मी केजात आणि तेव्हा मी इथे आले तेव्हा मी बघितलं की ते फूल पण बनवायचे आणि हे मुलांनी बनवायचे वगैरे. तर मी स्वतः हे फूल बनवलं आणि मला थोडी मदत करत होती. तेव्हा मला कळलं की किती म्हणजे मजा येते मला. सकाळी लवकर उठायचं, मग हे सगळं हे फूल बनवायचं असतं, त्याची तयारी करायची, मग ते सगळं रेडी करून नंतर लवकर बनवून घ्यायचं आणि मग नंतर इथे यायचं. तर मी हे पहिल्यांदा एक्सपिरियन्स केलेला आणि मला खूप मजा आली. माझी मुलगी तिने पार्टिसिपेट केलेला आहे. तर पहिल्यांदा जेव्हा मी बोर्ड वाचला की सायकल प्रेमी फाउंडेशन आयोजित पाककला स्पर्धा, तर मला तेव्हा हा प्रश्न पडला की सायकल प्रेमी आणि पाककला याचा काय संबंध असू शकेल. सायकल एका ठिकाणी आणि पाककला दोन लोक आहेत, पण त्यांचा संबंध असा आहे की सायकल ज्या वेळेस चालवतात ते फक्त एक डेली मुलांना सायकल चालवणं हा खेळाचा एक भाग नसतो. तर जे लोक 2-3 दिवस सायकल चालवतात किंवा पूर्ण ते काही लोकांची प्रवृत्ती असते, 15 दिवस ते सायकल रायडिंग करत असतात, तर त्यांना त्यासाठी एनर्जी आवश्यक असते आणि तेही एनर्जी मिळवण्यासाठी ते आपल्या बॅगवर काय कॅरी करू शकतील, हलकं असं काय घेऊ शकतील, ते त्यांना या पाककलेच्या माध्यमातून त्यांना मिळवायचं आहे. आणि म्हणून त्यांनी ही पाककला आयोजित केली असेल असं मला तरी वाटतंय की त्यांना हलकं असं काय त्यांच्या बागेमध्ये देता येईल. कारण का त्यांच्या एवढ्याशा पाठीवर आणि सायकलवर जे 15 दिवस रायडिंग करतात, तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की भारत भ्रमंती करणारे सुद्धा लोक आहेत जे 21 दिवस त्यांनी सायकल रायडिंग केलेलं आहे. तर या सायकल फाउंडेशनने जी पाककला स्पर्धा ठेवलेली आहे त्या माध्यमातून म्हणजे 5वी पासून ते ओपन चॅलेंज दिलेलं आहे सगळ्यांना. ते फार म्हणजे उत्स्फूर्तपणे त्यांच्याकडे असं इन्स्पायर केलेलं आहे त्यांनी की तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हा आणि आम्हाला तुम्ही त्याच्यातून वेगवेगळं असं नाविन्यपूर्ण काहीतरी आम्हाला मिळवून द्या की जे आमचं सायकल रायडर्स जे आहेत त्यांना ते चॅलेंजिंग ठरेल की त्यांना पुढचा प्रवास करण्यासाठी सोपं जाईल. आणि असंच फाउंडेशननी असे कार्यक्रम पुढे यापुढे सादर करावेत असं मला तरी वाटतं. त्यासाठी मी त्यांचं मनापासून आवाज करते की त्यांनी इन्स्पायर केलेलं आहे मुलांना आणि मुलांच्या पालकांना सुद्धा. धन्यवाद. कारण आजकालची मुलं जे वडापाव, पिझ्झा, बर्गर या ह्याच्यातली आहेत आणि त्यांना त्या प्रत्येक पदार्थाचं महत्त्व कळावं हा जो उद्देश होता तो आज आम्हाला दिसून आला.
प्रत्येक मुलाने जी घेतलेली मेहनत होती त्याच्या मागे जे पॅरेंट्स त्यांचे आहेत त्यांनी त्या मुलांकडनं जे घडून घेतलं ते खूप महत्वाचं होतं आणि या उपक्रमातून हा उद्देश साध्य झाला असं मला त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये दिसून आलं. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्या सगळ्या विनर्सना हे प्रत्येक विनर आहे आलेला प्रत्येक इथे तुकडे पार्टिसिपेंट आणि त्यांचे पेरेंट्स त्यांच्यासाठी थोड्याशा टाळ्या. आजच्या कार्यक्रमात तुम्हाला माहिती आहे की 2 भाग होते. एक म्हणजे सायकलिस्ट जे आहेत त्यांच्यासाठीचं असं काहीतरी लगेचच्या लगेच करणार असं काही आपल्याला पौष्टिक बनवता येत आहे का. पौष्टिक एवढ्यासाठी की कमी पदार्थ खाऊन जाईल तरी असं द्यायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे पार्टिसिपेंट्स मध्ये स्वतः स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी करायची इच्छा व्हायची. तुम्हाला मजा आली का. आणि आम्ही प्रयत्न केलाय पण आम्ही परीक्षक नाहीये तुमचे तुम्ही परीक्षक आहे. कारण जवळजवळ प्रत्येकाने मेहनत खूप घेतली आणि मेहनत ज्यावेळी घेतात त्यावेळी लक्षात येतं की अरे हे आपले आई बाबा याच्यासाठी किती मेहनत घेत आहेत आपल्याला हे छान छान अन्न बनवायला. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी घेतलेली मेहनत सायकल प्रेमी संघटना या ठिकाणी 2 पद्धतीने तुमच्याशी कनेक्ट करू इच्छित होती. एक तर सायकल चालवायला सुरुवात करायची. आपल्याकडे डॉक्टर अय्यर सर आलेले आहेत की आपल्या नेहमीच्या वापराचं सायकल जास्त यायला पाहिजे. पोल्युशन आणि इतर गोष्टींच्या पेक्षा त्यांना हेल्थसाठी सोपं आहे. आणि दुसरं आपण या ठिकाणी जो उद्देश घेतलाय आपल्याकडे आहार पद्धती आहे की जेवढा आपण हेल्दी आहार घेऊ तेवढे आपण आजारी कमी पडतो. कमी आजारी पडलं की तेवढे आपल्याला अभ्यासात चांगले मार्क आहे बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला मिळतात. सो हे सगळे उद्देश एका ठिकाणी आणि त्यामुळे प्रत्येक जण इथला आज विनर आहे. आणि तुम्हाला आज किती जोश वाटतोय. हाऊ इज द जोश. हाय येस थँक्यू. स्पर्धकांसाठी सायकल चालवणाऱ्या व्यक्तीसाठी पौष्टिक आहार मिळणं हा खूप आवश्यक असतो. पौष्टिक आहार हा सायकलिंग आधी आणि सायकलिंग नंतर हे दोन्ही पण विशेष आहार घेणं खूप आवश्यक असतं. आणि आज त्याच उद्देशाने आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनने पाककला पौष्टिक पाककला स्पर्धेचं आयोजन केलं होतं. स्पर्धकांनी अगदी उत्साहाने ह्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. खूप छान छान रेसिपीज स्पर्धकांनी दिल्या होत्या ज्या की हाय प्रोटीन होत्या, काही आयर्न रिच होत्या, काहीमध्ये इलेक्ट्रोलाइट्स जास्त होते. एक सायकल स्पर्धक किंवा सायकल चालवणारा व्यक्ती त्याच्यासाठी आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स मिळावे आणि त्याची जनजागृती लोकांमध्ये व्हावी हा प्रज्ञामात्रेचा विशेष हेतू होता आणि त्या हेतूने पुरस्कृत ही स्पर्धा घेण्यात आली होती. धन्यवाद. लोकांना ऐकून मला वाटते मला शाळेत जावं लागेल मला शिकायला माफ करा. तर मी न्यूरोसर्जन आहे. मी रोज ऑलमोस्ट 8 ते ठाण्यापर्यंत ट्रॅव्हल करतो हॉस्पिटल वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये आणि खूप वेळा मी सायकलच वापरतो. ते ठाण्यामध्ये सुद्धा मी जेव्हा येतो रात्री पेशंट बघायला तर मी सुद्धा सायकल वापरतो. तर सायकल हा खूप आय थिंक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सिम्पलेस्ट फॉर मल्टिपल सोल्युशन. म्हणजे तुमच्या हेल्थसाठी सोल्युशन सायकल, पार्किंग प्रॉब्लेम सायकल, ट्रॅफिक प्रॉब्लेम सायकल, खर्च कमी करा सायकल, पेट्रोल कमी वापरा सायकल. तर इट इज अ सिंगल सोल्युशन टू ऑल द प्रॉब्लेम्स. म्हणून मी तुम्हाला एकदम रिक्वेस्ट करतो ॲज किड्स तुम्ही नेक्स्ट जनरेशन आहात. इंडिया फ्युचर तुमच्याकडे आहे. तर तुम्ही सुद्धा रोज शाळेत सायकलने जावं. आणि वेन मोर पीपल गो ऑन सायकल म्हणजे सेफ्टी पाहिजे. आई बाळांना वाटतं की सेफ्टी नाही पण जेव्हा खूप लोक सायकलमध्ये जाणार तेव्हा ऑटोमॅटिकली सेफ्टी वाढेल आणि जेव्हा मुलं जाणार तेव्हा ऑटोमॅटिकली सेफ्टी वाढेल. तर सायकल चालवणं हे एकदम तुमच्या डेली रुटीनमध्ये ठेवा. हे फक्त आठवड्यात एकदा किंवा बिल्डिंगला चालवणार नको. कम्प्युटर सायकल शूटिंग साठी सुद्धा सायकल वापरा हेच माझं मला मिळेल. थँक्यू सर. तुळशीचे रोग आणि समृद्धी चिन्ह घेऊन आपण गावकरी सरांचा सत्कार करतोय. संस्थेचे सदस्य दीपेश दळवी यांना मी विनंती करतो की अय्यर सरांचा आपण सत्कार करावा. संस्थेचे सचिव दीपेश दळवी सर.
त्यानंतर जे परीक्षक आपल्याला लाभले त्यातले पहिले परीक्षक म्हणजेच डॉक्टर उदय कुलकर्णी सर, आरोग्यधामचे संचालक आणि आयुर्वेदाचार्य, यांचा सत्कार ज्ञानेश्वर जाधव करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डावकरे सर यांना विनंती करतो की आपण तुळशीचे रोप देऊन डॉक्टर उदय कुलकर्णी सर यांचा सन्मान करावा. नागरे मॅडम यांचाही सन्मान डावकरे सर यांनी करावा अशी मी विनंती करतो. डॉक्टर शीतल नागरे, परीक्षिका. स्पर्धा समन्वयक डॉक्टर प्रतीक्षा बोर्डे मॅडम यांचाही डावकरे सर यांनी सन्मान करावा अशी मी विनंती करतो. आणि आपल्या या कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचालन करणारे कुलसंगे सरांचं सत्कार डावकरे सरांच्या हस्ते आपण करतोय. ट्रॉफी आपण त्या निमित्ताने देतोय सगळ्यांना. करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर 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 मध्ये ना. मुख्य संपादक माननीय लबडे सर आपल्यात उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करते की डावकरे सर आपण त्यांचा सत्कार करूया. आजच्या बक्षिसांसाठी प्रत्येकाने आम्हाला अगदी सिंहाचं नाही पण खालीचं वाटा उचललेला आहे आणि त्यांची दखल घेणं हे आमचं कर्तव्य समजतं. आपण लबडे सरांचा सत्कार करतोय. त्यानंतर अधिक वेळ न दवडता संस्थेच्या संस्थापक प्रज्ञा म्हात्रे मॅडम यांना विनंती करतो की प्रास्ताविक सादर करावे. नमस्कार. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले माझे मोठे बंधू निरंजन डावकरे सर यांचं मी मनापासून स्वागत करते आणि आभार मानते की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आलात. मला एक सांगायचं की सकाळी 7:30 वाजल्यापासून ही स्पर्धा सुरू होती. अजून ही मुलं इकडे थांबलेली आहेत आणि मला सांगायला आवडेल की ते स्वतः फिटनेसच्या बाबत खूप जागरूक असतात. तुम्हाला त्यांच्याकडे बघून समजतच असेल. आपलं वजन राजकारणात वाढावं पण शरीराचं वाढू नये म्हणून ते सातत्याने प्रयत्न करत असतात आणि असे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभणं हे आपलं भाग्य आहे. एक तरुण उमद नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. याचा आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनला अत्यंत अभिमान आहे, आनंद आहे. संस्था म्हटली की आम्हाला आर्थिक पाठबळ आणि आर्थिक संकट आमच्या समोर येत असतात. परंतु ह्या मुलांनी तुम्ही याच्या आधी एक एवढी विगत आम्हाला केली की अशा स्पर्धा वारंवार व्हावा. तर तुमच्या माध्यमातून तुमच्या संस्थेच्या माध्यमातून आणि आम्ही सायकल प्रेमी संस्थेच्या पाठीशी उभं राहू. आपण जर काही वेगळं करू या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि सायकलिस्टसाठी तर आम्हाला फार आनंद होईल. त्यामुळे पुढचा प्रोजेक्ट आम्हाला तुमच्या सोबत करायचा आहे. त्याची परवानगी तुम्ही आम्हाला आत्ताच द्या आणि ती परवानगी आम्ही याच व्यासपीठावर तुमच्याकडून आम्ही मागत आहोत. तर आपल्याला एक कार्यक्रम सायकलसोबत झाला पाहिजे की नाही. तर सायकल आणि पौष्टिक आहार म्हणजे ही स्पर्धा काय, सायकलचा आणि आहाराचा काय संबंध आहे. तर जर सायकल चालवून तुम्ही जर वडापाव खात असाल तर तो व्यायाम नाही अजय सर. म्हणून सायकल चालवून तुम्ही स्प्राउट्स खाणं, नाचणीचे लाडू खाणं यासाठी ही स्पर्धा भरवण्यात आली होती. मी जास्त वेळ घेत नाही कारण की साहेबांचं भाषण आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. तुम्ही आलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांचं अभिनंदन. देश तुमचे आहे, सूर्य चंद्राहूनही जास्त
तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र। धन्यवाद सर। माननीय सर, डॉक्टर कुलकर्णी, मॅडम गावडेजी, गोल्डे मॅडम यांच्या माध्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन झालं, त्या प्रज्ञाताई, उपस्थित सर्व मान्यवर, सर्व बालमित्र आणि त्यांचे पालक, खरं तर एक अतिशय स्तुत्य उपक्रम बी सायकल फाउंडेशनच्या माध्यमाने आयोजित झालं। मी सर्वात प्रथम तर बी सायकल फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर आपण जर जगाच्या पाठीवरती बघितलं तर सर, खरं तर जंक फूड हे फक्त आता मर्यादित आपल्यासारख्या काही देशांमध्ये आहे, पण बाहेरच्या देशांमध्ये गेलं तर ते लोक फार जास्त ऑर्गॅनिक या गोष्टीकडे वळत आहेत। त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण या देशाला जगाच्या पाठीवरती 3ऱ्या क्रमांकावर एक आर्थिक सत्ता म्हणून बनवण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सगळेजण ज्यावेळेस प्रयत्न करतात, प्रत्येक भारतीय याच्यामध्ये आपापल्या परीने कॉन्ट्रीब्युशन ज्यावेळेस करतोय, त्यावेळेस सर्वात महत्वाचं म्हणजे जी आपल्या देशाची ताकद आहे ती आपले ह्युमन रिसोर्स आहे, आपली मानवी शक्ती आहे, आणि त्याला चांगल्या ताकदीचं बनवण्याच्या दृष्टिकोनाने आपला आहार, आपल्याला लक्षात असेल पूर्वी लोक पायीच बऱ्यापैकी जायचे, त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने सायकलचं इन्व्हेन्शन झालं, आपण सायकल वापरायला लागलो, गाडी आली, गाडी आल्यानंतर आपण पायी जायचं बंदच केलं आणि प्रत्येक ठिकाणी आपण गाडीने जायला लागलो, 2 व्हीलर आली, त्याच्यानंतर 4 व्हीलर आली। आता आपण जर बघितलं तर प्रत्येक घरामध्ये एक 4 व्हीलर आणि 2 व्हीलर ही कंपल्सरी झाली, आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराचा जो व्यायाम आहे तो अतिशय कमी झालाय। म्हणजे साधं आपण बघितलं तर एखादी बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावरचं जरी घर असेल तरी माणूस कंपल्सरी लिफ्ट वापरतो, का तर त्या लिफ्टचं मेंटेनन्स मी भरतो म्हणून, पण शरीराच्या मेंटेनन्सचा कधीच विचार करत नाही। त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण किमान सायकलिंग सारखी एक महत्वाची एक्सरसाइज ही निश्चितपणे केली पाहिजे। सर, आपण न्यूरोलॉजिस्ट आहात, आपण मगाशी सांगितलं, मला असं व्यक्तिशः वाटतं कारण सायकलिंग हा खरं तर एक, डॉक्टर साहेब पण आलं जातात, ते सायकलिंग हा एक न्यूरोलॉजिकलच एक्सरसाइज आहे, कारण तुम्हाला अलर्ट व्हावं लागतं की तुमच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूने कुठली व्हेकल जाते का, समोरून कोण येत आहे का। त्याच्यामुळे जे कोण सायकलिंग करतं, जे कोण वॉकिंग करतं, त्यांना आताचा जर आपण काळ बघितला तर डॉक्टर साहेब आपल्याकडे डिमेन्शियाचे पेशंट्स बरेचसे येत असतील, आणि त्याच्यामुळे तसं कुलकर्णी सर मेजर प्रॉब्लेम, मला वाटतं आपणही एक कार्यक्रम ठाणा कॉलेजला घेतला होता, त्याच्यामध्ये हा सगळा अल्झायमरचा डिमेन्शियाचा सगळा विषय होता आणि तो मोठ्या प्रमाणात वाढत चालला। या सगळ्या गोष्टींमधून जर बाहेर पडायचं असेल तर मेंटल एक्सरसाइज ही महत्वाची आहे, आणि या सगळ्या गोष्टी आपल्या मेंटल एक्सरसाइज मधला एक भाग आहे। त्याच्या दृष्टिकोनाने आजपासूनच आपण ज्यावेळेस या गोष्टीला आवर्जून स्वतः तर करा, पण आपल्या अवतीभोवती असलेले जे कोण आपले जवळचे मित्रपरिवार असतील त्यांनाही आवर्जून आपण करायला सांगा, अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। अतिशय स्तुत्य उपक्रमाला मला राज्यकारी बोलवलं त्यासाठी मनापासून प्रत्येक आपलं आणि सर्व आपल्या सहकार्याचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद। इंटरनॅशनल लेवलचे हेअर स्टायलिस्ट आपल्या बरोबर आहेत, त्यांचंही कौतुक आपण निरंजन डावखरे सरांच्या हस्ते करतोय। प्रत्येक पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्याला त्यांच्याकडून एक कूपन दिलेलं आहे। 7 सरळ स्पिनिश पराठा ठेचा दही असं कॉम्बिनेशन होतं। पदार्थांची नावं ऐकून डॉक्टरांना भूक लागलेली आहे। व्यासपीठावर 4 डॉक्टर आहेत एकदम। आपण सायकल प्रेमी फाउंडेशनची एक स्कूल दान तिला देतोय, आणि उत्तेजनार्थ 2 पारितोषिक देतोय। उत्तेजनार्थ पहिलं पारितोषिक जात आहे टोकन नंबर 18 ग्रीन योगर्ट फ्रूट सलाड बनवलं होतं। टाळ्या जरा कमी पडतात। डावखरे सर, या मुलांनी ना मगाशी छान असे
शेफचे कॉस्ट्युम पण केले होते काही मुलांनी. त्यांचं प्रेझेंटेशन फार छान होतं, म्हणजे चव पण होती पण त्यांनी मांडलंही छान होतं, प्रिपरेशन छान केलं होतं. उत्तेजनाचं दुसरं पारितोषिक जात आहे टोकन क्रमांक 10 ते नाचणीचं सरबत होतं. आणि 5वी ते 7वीतलं विशेष पारितोषिक जात आहे. विशेष पारितोषिक जात आहे टोकन क्रमांक 38 खजूर रोल, स्प्राउट रोल, खजूर रोल आणि स्प्राउट रोल केला होता त्याने, खूप छान. टोकन क्रमांक 20 प्रोटीन लाडू आणि त्याबरोबर तिने सॅलडही बनवलं होतं. मानसी मॅडम आपल्या हस्ते आपण हा सत्कार करूया. आपल्या हस्ते आपण मानसी मॅडमचं सत्कार करूया, कारण आम्हाला सकाळपासून हे आमचं मैदान असल्यासारखं आम्ही वावरतोय. पाहिजे तेव्हा एसी सुरू करा, पाहिजे तेव्हा हे खूप करतो आम्ही, कारण सकाळपासून फार त्रास दिलेला आहे. 29 मंडळी, आता मुलं सुद्धा किचन मध्ये जाऊ लागलेली आहे. सुरुवात झालेली आहे, बदल होतो. स्प्राउट भेळवाल्याला आपण जे पाऊल दिलंय ते पण 5वी ते 7वी गट क्रमांक 33 पूर्ण थाळी केली होती. भाकरी, थालीपीठ, पूर्ण जेवण बनवलेलं होतं. क्रमांक 33 आईला पण बोलवूया आपण. तिने संपूर्ण वांग्याची भाजी आणि असं पूर्ण ताट बनवलेलं होतं. आपण प्रमाणपत्रांवर नावं मुद्दाम लिहिलेली नाहीये, वेदांती उकार चुकू शकतो. नोंदणीला आमचे कार्यकर्ते बसले होते तर ळचा ल होऊ शकतो, त्यामुळे ते कोरं ठेवलंय. तुम्ही तुमच्या सुवाच्य अक्षरात ते नाव घालाल अशी विनंती. प्रथम क्रमांकाला आपण देतोय इडली पात्र. तयार आहात ना मुलांना? प्रथम क्रमांक जातोय टोकन क्रमांक 21 सँडविच डोसा. तनिष जगडे आहे का? तनिष केला? टोकन नंबर 34 स्टीम तरीवड्या. प्रथम क्रमांक टोकन क्रमांक 12 अळीवाचे लाडू. मुलगी 4थी पासून लाडू बनवते. 4थीत असताना ती लाडू बनवायला शिकले. खूप छान लाडू त्यांनी बनवलेले होते. तृतीय क्रमांक टोकन नंबर 23 पौष्टिक लाडू. लाडू बनवताना त्यात साखर अजिबात वापरलेली नव्हती. खजूर. अय्यर सर, आपण गीते सर आणि अय्यर सरांच्या हस्ते आपण हे पारितोषिक देतोय.
आपण या दुसऱ्या क्रमांकाला तवा देतोय, डोशाचा तवा, नॉनस्टिक तवा देतोय. तृतीय क्रमांक टोकन नंबर 1 कोकणातला पारंपरिक शिरवाळे रस पदार्थ दिले आम्हाला. खरं तर कोकणात तांदळाच्या पिठाचे शिरवाळे केले जातात. तांदळाच्या पिठाचे पण होते, पण नाचणीच्या पिठापासून तयार केलेले शिरवाळे आणि नारळाचं दूध असा उत्तम पदार्थ करून आणला होता. खरं मेहनतीचा पदार्थ आहे तो. तिला आपण एक आयुर्वेदिक किट बक्षीस देतोय, जे आपल्या आजचे परीक्षक श्री उदय कुलकर्णी डॉक्टर यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेले आहेत. उत्तेजनार्थ जाते टोकन नंबर 25 मोमोज केलेले होते. मोमोज पालकचा रस घालून त्याला हिरवा रंग आणला होता. बीटचा रस घालून गीते सरांच्या हस्ते आणि मानसी मॅडमच्या हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. उत्तेजनार्थ दुसरं पारितोषिक आपण देतोय. टोकन क्रमांक 6 मखाण्याचे लाडू बनवलेले होते. टोकन क्रमांक 6 टाळ्या कमी येत आहेत. विशेष पारितोषिक जात आहे 11वी ते 15वीतलं. टोकन क्रमांक 18 व्हेज फ्रँकी होती. आलाय का व्हेज फ्रँकी? टोकन क्रमांक 18 शिक्षिका श्रीरंग विद्यालयाच्या शिक्षिका आपल्यात उपस्थित आहेत. सँडविच डोसा त्याने बनवला होता. डावकरे सर आपल्या हस्ते आपण सत्कार करूया. तृतीय क्रमांक 8वी ते 10वीचा गट. टोकन क्रमांक 15 मिलेट्स बार. टाळ्या कमी येत आहेत मुलांना. काचेचा एक छान स्प्राउट बाउल आपण तिला देतोय. 8वी ते 10वी उत्तेजनार्थ पहिला क्रमांक जातोय. टोकन क्रमांक 27 पिस्ता काजू दाल. उत्तेजनार्थ दुसरं पारितोषिक जाते. टोकन क्रमांक 5 थालीपीठ आणि मटकीची भाजी देते. तन्मय देसाई. स्पॉन्सर झालेले आहे. आणि खुला गट सकाळी 7:30 वाजता खुल्या गटाची स्पर्धा तिथे येऊन मांडत होते. कौतुक वाटतं मला ते सगळ्यांचं. खुला गटामध्ये आपण 2 भाग केले होते, एक सायकलिस्ट आणि एक नॉन सायकलिस्ट. जे सायकल चालवतात अशाच एक गट केलं होतं. आधी आपण त्यांचं पारितोषिक वितरण करतोय. प्रथम क्रमांक जातोय टोकन क्रमांक 22 नाचणीचा उपमा.
तृतीय क्रमांक टोकन क्रमांक 19 तृतीय क्रमांक टोकन क्रमांक 19 पुढील 4 त्यांनी केलं होतं. तृतीय क्रमांक टोकन क्रमांक 41 ड्रायफ्रूट लाडू 41 टोकन क्रमांक 41 ड्रायफ्रूट लाडू उत्तेजनार्थ बक्षीस जाते. टोकन क्रमांक 14 एनर्जी ड्रिंक ममता प्रभू आणि विशेष पारितोषिक जाते. टोकन क्रमांक 20 संपूर्ण आहाराची थाळी त्यांनी केली होती. त्यांनी सकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभरात आपल्याला किती प्रोटीन्स लागतात, नाश्त्याला काय खाल्लं पाहिजे, दुपारी लंचला काय, असं त्यांनी सगळं बायफर्केशन करून ते छान रचून ठेवलेलं होतं. काही विद्यार्थी निघून जात होते. आपण या स्पर्धेमध्ये एक विशेष पारितोषिक असं ठेवलेलं आहे. सर्वोत्तम शाळेचा सहभाग, ज्या शाळेतील जास्त विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत त्या शाळेचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. आणि म्हणून विद्यार्थी जाताना दिसले त्यांना थांबवलं. कदाचित त्या शाळेला ती ट्रॉफी असू शकते ना. आता दुसरा जो गट आहे खुला गट नॉन सायकलिस्ट, त्यातला प्रथम क्रमांक जातोय क्रमांक टोकन 17 नाचणी मोमोज. खूप छान होते मोमोज. आम्ही सगळ्यांनी चव चाखलेली आहे त्याची. द्वितीय क्रमांक टोकन क्रमांक 11 नाचणीचे लाडू 11 नंबर. मानसी मॅडमच्या हस्ते आपण हे पारितोषिक देतो. त्यांचे सगळे लाडू आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी संपवले. तृतीय क्रमांक टोकन नंबर 21 प्रोटीन बॉल्स. खुला गट नॉन सायकलिस्ट उत्तेजनार्थ पहिलं बक्षीस जात आहे. टोकन नंबर 9 टिक्की बनवली होती 9. उत्तेजनार्थ दुसरं पारितोषिक जात आहे. टोकन नंबर 44 44 पुलाव 44 प्रणालीचं तुम्हीच ना. त्या इतरांच्या बक्षिसांमध्ये इतक्या भूमिका झाल्या की आपल्या नंबर आणि नॉन सायकलिस्ट या गटाचं विशेष पारितोषिक जाते. टोकन नंबर 47 47 राजगिरा आणि भगर यापासून केलेले लाडू त्यांनी आणले होते. टोकन क्रमांक 47.
काही असं आता मी मगाशी म्हटलं तसं की ज्या शाळेच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ती ट्रॉफी हे सन्मान चिन्ह जात आहे आनंद विश्व गुरुकुल शाळा सगळ्या विद्यार्थ्यांनी जे शिक्षक असतील त्यांनी ही ट्रॉफी शाळेकडे असणार आहे या वर या सगळ्यांनी असं उभं राहून यासाठी विशेष धन्यवाद आमचा निरोप पोचवा दर्शना देखील त्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली आहे आमच्या सतत त्या संपर्कात होत्या आनंद विश्व गुरुकुल या शाळेला विशेष सहभागाची ट्रॉफी आपण देतोय